तर खूप दिवस झालं मला सांडगे करायचे होते आणि त्याचं पीठ पण मी करून ठेवलेलं होतं, पण आज ती वेळ आली आणि आज मी सांडगे करायला घेतले. तर जो पीठ मळायचा वगैरे व्हिडिओ होता ना, तो माझ्याकडून डिलीट झाला आहे. त्याच्यामुळे मी डायरेक्ट सांडगे करताना दाखवत आहे तुम्हाला. आणि खूप वेळ लागतो सांडगे करायला आणि मला भरपूर वेळ लागला. मी खूप वेळ बसले होते आणि एवढी ताटं म्हणजे सांडगे झालेले आहेत. तर मी ताटामध्येच ठेवलं, कारण वाळत ठेवायला पण इझी जातं त्याच्यामुळे. आणि ते उन्हात ना 2-3 दिवस चांगले कडकडीत वाळवून घ्यायचे, मग छान होतात. नंतर ना इथे मी संध्याकाळची वेळ झाली आणि माझं दुपारचं जेवण शिल्लक होतं, त्याच्यामुळे मी आज फक्त आमटी भात बनवणार होते. आणि ही आमटी कशी बनवायची ते पण मी सांगणार आहे. तर डाळ जी आहे ना, तुरीची डाळ आणि थोडीशी मुगाची डाळ हे मी शिजवून घेतली. त्याच्यामध्ये चांगला मोठा एक टोमॅटो टाकायचा आणि म्हणजे शिजवून घ्यायची चांगली मऊसूत. आणि नंतर तेलामध्ये ना जिरं मोहरी टाकायची, कढीपत्ता टाकायचा, लसूण टाकायचं, थोडीशी हळद टाकायची आणि नंतर लाल मिरची पावडर टाकायची. आणि जी आपण डाळ शिजवलेली आहे ना, ती त्याच्यामध्ये ओतून घ्यायची. तर खूप छान असं म्हणजे ही आमटी लागते. खूपच म्हणजे खूप छान लागते. आमच्या सगळ्यांना आवडते म्हणून मी अशी आमटी करत असते. नंतर ना पाणी ओतायचं. जेवढं आपल्याला पातळ पाहिजे तेवढं ठेवायचं आणि पाणी ओतून घ्यायचं. तर खूप छान लागते. नंतर इथं माझी आमटी तयार झालेली आहे आणि नंतर मी भात लावायला घेतलेला. तर आमटीसोबत ना आम्ही इंद्रायणी भात खातो. त्याच्यामुळे ना इंद्रायणी तांदूळ घेतला. नंतर तो स्वच्छ धुवून घेतला, पाणी ओतलं, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि तूप टाकायचं. छान असा भात शिजवून घ्यायचा. खूप छान लागतो असा भात शिजवल्यावर. नंतर माझी आमटी पण खूप छान अशी तयार झाली होती आणि बाकीचं किचनवरचं लगेच मी आवरून ठेवत असते, म्हणजे खूप सारा पसारा होत नाही. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. चला बाय.